मुंबईतर्फे दादर येथे आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित केले। यावेळी मुंबईकरांना विनंती केली की आगामी लोकसभेत विक्रमी मतांनी विजयी होण्यासाठी उत्तर मुंबईतील पियुष गोयल, ईशान्येतील मिहिर कोटेचा, उत्तर प्रदेश मतदारसंघातील उज्ज्वल निकम आणि महायुतीच्या सर्व लोकप्रिय 6 उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद द्या। उद्धव ठाकरेंनी वंदनीय हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांच्या आत्म्याला दुःख पोहोचवलं आहे। त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास ठप्प पडला होता आणि सरकार समर्थित वसुली रॅकेटमुळे महाराष्ट्र पूर्ण देशात बदनाम झाला। BMCची सत्ता वर्षानुवर्ष उपभोगून मुंबईच्या मराठी माणसाला धोका सोडून दुसरे काही दिले नाही। आता ते जनतेला भावनिक मुद्द्याच्या आधारे मत मागण्याचा असफल प्रयत्न करत आहेत। महायुतीच्या सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी अनेक विकासाची कामे केली, म्हणून संपूर्ण मुंबईकर तिसरी बार मोदी सरकार अब की बार 400 बार अशा घोषणा देत आहेत।